ब्लॉगमध्ये. आज सुट्टी असल्या कारणानं आज आम्ही जरा बाहेर फिरायचा प्लॅन केलेला आहे आणि आम्ही म्हणजे सगळीच चाललोय. चिरमुर, स्वाती, दीदी आणि मम्मी आम्ही सगळीच चाललोय. आज जाणार कुठं आहे ते दाखवतो तुम्हाला. आज सुट्टी असल्या कारणानं गर्दी भरपूर आहे, ट्रॅफिक जाम झालंय. आता हायवे सोडून आम्ही आत आलोय. आता ऍक्च्युली आम्ही एक आमच्या गावापासून म्हणजे गडिंग्लज पासून एक 40 किलोमीटरच्या अंतरावर एक वॉटर पार्क आहे आणि त्या वॉटर पार्कला आम्ही आज चाललोय. आणि एक 15-20 किलोमीटरचा हायवे आहे आणि हायवे सोडून मग नंतर आपल्याला आत गावामध्ये जायला लागतंय. इकडे दाखव. कुठल्या खिंडारात बांधून ठेवले काय माहिती. त्याचे आहे वॉटर पार्क. येता येईना. वॉटर आहे का नाही? वॉटर आहे का नाही हे महत्वाचं आहे. वॉटर आहे का नाही तेच मला शंका वाटायली. झाडं तर पार वाळल्यात. नुसता पार्क असायचा वॉटर गायब. नुसता पार्कच असायचा वॉटरच गायब. हे काय सगळं वाळलंच दिसाले मला. इथं काय वल्लच दिसत. टेन्शन यायला एवढ्या लांब आलोय मात्र. घे झाडं बघा, घे बघा झाडं पूर्ण वाळली खट्ट आहेत. काय सुद्धा नाही. कर्नाटकात आलोय आम्ही आता. प्युअर कर्नाटकात. इथं मराठी कोणा मला बोर्ड बी मराठी दिसेना कुठला. सगळं कन्नडच दिसाले. हे बघा सामान तर एवढं घेऊन आल्या जसं काही महिनाभर इथं राहणार आहे. चेकिंग 9च आहे सकाळी. पोचलोय आम्ही 12:30ला आणि घरला जाणार संध्याकाळी 8ला आणि सामान एवढं आणलंय जसं काही 1.5-2 महिने राहणार आहे दुकानात. इल्ला इल्ला मम्मी इल्ला इल्ला बैठला. मामाना मराठी येते काय? कन्नड समजतंय काय? थोडा थोडा समजता. थोडा समजतंय. म्हणजे बघा फक्त 40 किलोमीटर मध्ये किती फरक आहे. 40 किलोमीटर चालू आहे मी आमच्या गावापासून, पण मामाना मराठी येत नाही. नाश्ता त्यांनी आता आम्हाला यायला वेळ झालाय आणि सकाळचा नाश्ता त्यांनी कॅन्सल करतो म्हणाले आणि 350 मध्ये करतो म्हणाले. एकाला 400 आहे, 350 मध्ये करतो म्हणाले. रिसॉर्टचं नाव काय तुमच्या सांगा? चंदनवना वॉटर पार्क. चंदनवना वॉटर पार्क. एकाला 350 ना. 1 2 3 4 एक खाना एक नाश्ता मिलता है. एक खाना एक नाश्ता. 1 बजे का ऊपर खाना और जाना टाइम में टी स्नैक्स. अंदर गेम है ना सब फ्री होता है उसमें. सब फ्री होता है. अंदर कुछ पैसा नहीं देंगे. नहीं जे जगह नहीं यही देंगे. टोटल कितना लोग हैं? 4 यही है 4 दिख रहे. त्यांनी सगळं फ्री म्हणून सांगितलं, पण फ्री कधी सांगितलं त्यांनी जोपर्यंत आम्ही बिल करत नाही तोपर्यंत फ्री सांगितलं. आणि बिल केल्यावर काय म्हणतात 2 ऍक्टिव्हिटी सांगितले त्याला म्हणतात की ती पेड आहे म्हणतात. हे असं धंदा आहे. पण ठीक आहे बघूया आता पुढं काय. डॉल्फिन डॉल्फिन कैसे लगा लीजिए. 10 मिनट है वो खाना स्टार्ट है. मतलब क्या हुआ अभी वो स्टूडेंट बहुत आए हैं ना, वो बहुत ट्रिप आई है तो हमें बाद में क्या होगा वो बैठने को जगह नहीं मिलेगा. हम खाना खा के चले जाएंगे तो अच्छा रहेगा हमारे. पण ॲम्बियन्स एकदम चांगला आहे. लाकडामध्ये सगळं वुडन मध्ये आहे. जबरदस्त ॲम्बियन्स चांगला आहे की नाही. फॅन बी नाहीत. खापऱ्याचा एकदम खतरनाक ट्रेडिशनल वाटते. सगळं लाकडात आहे बघ, बांबू मध्ये. बाळासाठी आम्ही सेरलॅक आणले. ते बाहेर जाताना फक्त कॅरी करतोय आम्ही कारण होत नाही घरातलं खाऊ आणणं सोबत. त्यामुळे आम्ही बाहेर आलं की सेरलॅकच चारतोय बाळाला. इन्स्टंट रेसिपी आणि इन्स्टंट इन्स्टंट कुणीकडे चाललंय माझं चिरमुर. ए राजनंदिनी कुणीकडे इकडे बघ. पेड आहे काय फ्री आहे काय माहित नाही. आता काय पोटभर जेवलोय. महत्वाचा जेवणाचा विषय म्हणजे अनलिमिटेड जेवण होतं आणि भारी जेवण होतं.
काय म्हणायचं स्वतः तुला? जबरदस्त जेवण होतं आणि अनलिमिटेड होतं. आता जेवलो. आता ही गाडी दिसायला की नाही, या गाडीतनं बसून आम्हाला तिने फिरवणार आहेत. हे बा पिल्लू, तुला सोडून आई कशी बसली आहे? एकटीच पाळण्यावर बसली आहे बा पिल्लू. हे बघ एकटीच बसली आई पाळण्यावर. हे बघ, हे बघ पिल्लू, तुला सोडून कशी एकटीच आई पाळण्यावर बसली आहे. वय हे बघा, हे या बारक्या पोरासनी जबरदस्ती उठवल्या आणि ह्या मायलिकी बसल्या जाता. हे चिरमुरा, राजनंदिनी, ओय. अशी मोठीच्या मोठी सायकल आहे, पॅन्डल मारायचं. हे बारकं कोण झालंय तेच कळणार. राजनंदिनी बारकी आहे का राजनंदिनीची आई बारकी आहे? मम्मी दबलेली आहे. अजून नाही आहे मम्मी फिरायला. आणि मग आमचं पिल्लू असं रांगण्याच्या मूडमध्ये आहे. हे स्वतः सोडून खायला तर रांगायला जरा. नको. हे काढलं कुठं? अगं फायटी शो नाही, मॅजिक शो आहे. बोला. फ्रीज आहे का? पॅकेज मध्ये आहे. बस इकडे बस. आबरा काडाबरा गिली गिली छू. हो ऐसा करो. ऐसा करो. वास वास येते. आज यायचं चला. पिक्चर बघून आता स्वाती बरोबर जादू करायला. 1 2 3 छू. आता तोंड बंद करा. बंद करा. ओके. याचा कलर हा ओके 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 ओके. त्याला लक्षात ठेवा. छू. हा बघा तुम्हाला दाखवून. हा बघा मी बॅग मध्ये टाकलं. हे बघा हात माझा खाली आहे. 1 2 3 हो. हा बघा माझा हातात आलं. हात खाली करा मॅडम. हात खाली आ करा. आ 1 2 3 छू. हो तोंड बंद करा. ओके. हा बघा एवढा मोठा बोल मॅडमच्या तोंडात गेले. आता मी बाहेर काढणार आहे. बघा एमटी डबा आहे मॅडम. अशी चेक करा. कमॉन काय आहे त्यात? नाही. ओके बघा मॅडम मी 1 2 3 म्हणलं तुम्ही असे. हे आता चाललोय आम्ही तिकडे वॉटर पार्कला. स्वाती तू ऑब्झर्व केली नाहीस, तुझ्या हातावर अत्तरचा डाग आहे. नाहीये, ती मेहंदी आहे. मेहंदी आहे काय? मग कसं काय आता वास आला का? अजून पण वाचलेलं आहे. कसं शक्य आहे? होय, मला बी अजून मोठाले वास कसं काय आला? हे असं असं इथं लोकेशन आहे. कसं आहे? इकडनं असं चढायचं आहे, खाली उतरायचं, हे असं बसायसाठी आहे. आणि इकडं आहे वॉटर ॲक्टिव्हिटी. हे सगळी चिल्ली पिल्लीच आहेत. ह्याच्यात लाईट शो असणार आहे. संध्याकाळी 7 वाजता लाईट शो आहे. ते तिथं आंघोळीसाठी आहे. आणि हा स्विमिंग पूल आहे. बोटिंगला म्हणतो, स्विमिंगला गर्दी आहे त्यामुळे बोटिंगकडे चाललोय आता. हा वय वय जबरदस्त केले. स्वाती इकडे बघितलीस? खाली जायला सुद्धा हा इकडं. बोटिंगकडे जावे की येता नाही. चला तिकडं जायला पण आहे. आणि इकडे जबरदस्त केलंय त्यांनी. हे आधी मध्ये फिरायला पण कसं केलंय, बसायला. हे बघ हे बघ स्वाती इकडे बघ. होय, छान केले. टायर बियर कसा आहे? दिंड खालीच आहे वाटतं. बैलगाडी कशी आहे? कसा आहे? एक नंबर. पूर्ण थीम केल्यात त्यांनी, एकदम अशा शेतकऱ्यांच्या थीम केल्यात. हे वारकरी संप्रदाय जबरदस्त. कनेरी मठासारखं केले की नाही मामी? हाय की सोड सोड येतो सोड ना दुखळा. आणि इकडे सगळी जिराफ जिराफ. इकडे बघ, इकडे हे चिरमुर इकडे बघ जिराफ. इकडे हे बघ. जिराफ जिराफ. हो बघ की चल गे. प्रत्येक स्टेपला त्यांनी काहीतर काही नाही थीम केल्या. प्रत्येक स्टेपला चालत जायचं. इकडे इकडे जंगल टाईप केले, बाग केल्या, पेरूची बाग, भरपूर काय काय केले. इकडं बोटिंग आहे.
रंकाळ्याला एवढ्याला 300 रुपये आहेत. एवढंच बोटिंग कुठलं, एवढंच फिरवतात तुला बघ त्या कोपऱ्यापर्यंत. मात्र एवढ्याला 300 रुपये आहेत रंकाळ्याला. फ्रीमध्ये आहे तुला 400 रुपयेमध्ये सगळं झाले. इकडं बागेला जायला वाट आहे. जबरदस्त नियोजन. नाद खुळा पैसे खर्च केले तिने, जबरदस्त. त्या साईडला चल की ग. खोल आहे काय? 6 फूट म्हणजे माझ्या उंची एवढा आहे सोड. माझ्यापेक्षा 2 इंचांनी कमीच. अरे तू त्या साईडला सरक. वळ पिलो, गाडी वळ ना. या ट्रेन मधनं आता बसून जाणार आहे आम्ही. हे असं रेन डान्स आहे इथं. आणि इकडं स्विमिंग पूल आहे. हे जरा वेगळा आहे. हे 3-4 फुटाचा आहे, हे 5 फुटाचा आहे. मी आता आलो इथं नाश्ता करायला. नाश्त्याला त्यांनी भजी आणि भडंग दिलाय. भजी असू दे, हे लक्षात नाही का माझ्या. भजी आणि भडंग दिलाय आणि 1 कप चहा. एक नंबर आहे कार्यक्रम ह्यो. आलोय आता आम्ही बाहेर. सामान ठेवायला चालू आहे इथं. आहे ना? पण एकंदरीतपणे जबरदस्त मजा आलेली आहे आम्हाला. तुला मजा आली का नाही सांग जरा. तुला कसं वाटलं का? छान, मस्त, जबरदस्त वाटलं. दिवस छान गेला आमचा. 1 नंबर दिवस गेला. मम्मी तुला कसं वाटलं? पैसे पिटलं का नाही? दीदी तुझं काय मत आहे? मस्त भारी वाटलं. छान वाटलं. छान वाटलं. आम्हा सगळ्यांनाच भारी वाटलंय. आणि काय नाही, आमचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट नक्की करा आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. नक्की विजिट द्या असं म्हणते.